तिने फक्त मला एकदा बघावं हीच अपेक्षा ठेवली होती. 300 रुपये रोजाने कमवणारा मी. गरज संपली की वागणं बदलेल असा आपला स्वभाव नसावा आणि ज्याने सावरले आपल्याला पडताना त्याच्याच काळजावर आपला घाव नसावा. हा, एक पान तुटलं म्हणून झाड पडत नाही. अर्थात कोणाच कोणा वाचून आडत नाही. आपला विषय तेव्हाच संपेल जेव्हा माझी राख होईल, कारण जिवंतपणी मी तुला विसरूच शकत नाही. आयुष्यात सर्व काही मिळत नाही. काही गोष्टी हसता हसता सोडाव्या लागतात. आयुष्यात एवढे वाईट अनुभव आलेत ना, आता कोणाला जीव लावायचं तर लांबच, पण कोणावर विश्वास सुद्धा ठेवू वाटत नाही. वापर होतोय हे माहीत असून सुद्धा आम्ही प्रत्येक नातं टिकवलंय, कारण आमच्या आई बापांनी कधी कुठल्या नात्यात वापर करायला नाही शिकवलं. सुरुवातीला प्रेमात आहे ना, प्रत्येकाला टाइम असतो. नंतर लोक का बदलतात काय माहिती. त्यांना आपल्यासोबत बोलायला टाइम सुद्धा नसतो. तू सोडून गेली बाळा, पण मनात कसलंच पाप. पाठीवरती वार करणारी तीच माणसं होती जी माझं उजेडात कौतुक करत होती. खूप प्रेम केलं होतं, खूप स्वप्न बघितली होती, पण स्वप्न अशी तुटली की जशी एखादी काच फुटली. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ, घे पुन्हा नवा अवतार. आपलं मन मोकळं करायला मनाची माणसं लागतात, मानाची नाही. आपली मनस आता मला खोटं बोलून सांगना बांधून हसतो भाकिनारा. असावी लागते प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अधुरी प्रेम कहाणी. जर सगळंच मिळत गेलं तर आठवणीची किंमत कशी राहणार, बरोबर ना? वाट बदलते एका वळणावरती, काळोखात मग सोबत. अरे माझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेत राहिली तू. तेव्हा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जे नशिबात नाही. तुटलेली काच आणि तुटलेलं हृदय एखादी जोडता येत नाही. नको करू रे प्रेम माझ्या मित्रा, कारण एकदा प्रेमात आल्यानंतर रात्रभर झोप येत नाही. सुन्या सुन्या